नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील भट आणि मी स्वागत करतो आमच्या प्रतिनिधी यूट्यूब चॅनलमध्ये। तर सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। आज शुक्रवार आम्ही निघालो रायगडला जायला। तर ही माझ्या ऑफिसची पिकनिक आहे, त्यामुळे प्रतीक्षा आपल्या या व्हिडिओमध्ये नाही आहे, ब्लॉगमध्येच असणार पूर्ण रायगडच्या। कारण का मी चाललो ऑफिसच्या सर्व कलिग सोबत चाललोय आणि ती आमच्या ऑफिसमध्ये नसल्यामुळे तिला काही या ब्लॉगमध्ये येत नाही आहे। तर बघूया काय काय मजा करता येते, काय काय नाही। आम्ही आज शुक्रवार आहे आणि उद्या सकाळी आम्ही रायगडावर चढायला सुरुवात करणार। तर सर्वच ऑफिसचे तुम्ही बघा काय मजा मस्ती करताय ते ऑफिसचे सर्व एकत्र असल्यावर। तर आपण हा 2 भागमध्ये असतात। पहिले आम्ही ट्रॅव्हलिंग करताना आणि नंतर तुम्हाला दाखवेल की रायगडावर चढताना काय काय घडतं, काय काय नाही घडतं। तर मला जास्त काही माहीत नाही रायगडाबद्दल, कारण का मी खूप लहानपणापासून ऐकत आलोय, तर पहिल्यांदाच चाललंय। तर बघूया मला काय जेवढे कॅप्चर करता येईल तेवढं, आणि जेवढी माहिती असेल जर भेटत असेल तर ते तुम्हाला मी सांगेन। तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा। आपल्या चॅनलवर जे नवीन असेल त्यांनी आम्हाला सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पण आम्हाला फॉलो करा, जेणेकरून आम्ही काय काय करतोय, काय काय अपडेट नाही ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या प्रतिनिधी यूट्यूब चॅनलला। तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा। जय शिवराय। तर मित्रांनो, मी निघालोय। सर्वजण माझी वाट बघतात आणि मी खूपच लेट झालोय। सर्व तर तिथं पोहोचले पण आहेत आणि आता बघूया किती वेळ लागतो। फास्ट जायचा तो प्रयत्न चालू आहे। तयारी करत 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 लेट झाला। बघूया आता काय होतंय। या 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 अरे नारळ फोडायची जागा भेटली, नारळ फोडायची जागा। अरे 2 दगड नाही मागवलेले। पत्रिके प्राजक्ता पत्रिके आपण कुठे असाल त्यांनी लवकरात लवकर येण्याची कृपा करावी। मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि आता दिव्याची लाडकी करिश्मा आपण कुठे असाल अजून कोण यावं वाटत होतं तरी आपली लाडकी गुलगुल्यांची सून सोनल त्यांचा पण निधन गेला। तर सचिन कसं वाटतंय तुम्हाला ह्या ट्रिप मध्ये येऊन कसं वाटतंय? पिकनिक चालली, अजून तुला कोण असं मनात वाटत होतं का कोणतरी पाहिजे तुला? अरे बोल ना खरं मनातलं, इथं कोण ऐकल आहे का? सर तुम्हाला शुभांगी हे दोघे येऊन रायगडावर एकत्र त्यांनी प्रवास करावा अशी आमची खूप इच्छा होती। महाराजांचं दर्शन घ्यावं, महाराजांचं दर्शन घेऊन त्यांनी त्यांच्या
त्यांच्या जीवनाची पायरी चढावी. पहिली पायरी चढले. जशी पायरी चढले तशी अजून सगळ्या पायऱ्या चढाव्यात. पायरी कुठे हरवली. आता सुनील सरांचा इंटरव्ह्यू. तर सुन्या, खूप दिवसाने आपली पिकनिक चालली आहे, तर तुझी इच्छा कोणाला होती अजून यावं पिकनिकला? बोल लवकर, कसं वाटतंय? सचिनला एक प्रश्न आहे. सचिन, जेव्हापासून आपल्या पिकनिकचा प्लॅन चालू आहे तुला कसं फील होत आहे की अजून तुझ्यासोबत कोण कोण पाहिजे? नाही, अजून प्रश्न आहेत पण त्याचा जरा हे नाही होत, तयार नाही होत. राहून तू पिकनिकला आलीस, तर कसं वाटतं तुला? खूप मजा येते. इथं पण तुला बँकिंग करावीशी वाटते? अजिबात नाही. केस करावीशी वाटते? नो नो नो. सरांना सन्मान घालवसं वाटतंय? येस येस. सन्मानच देते. का? संजूची आठवण येते. असं आहे का? आता जातो, तर तुला उत्तर कसं वाटतं? तुला सीसीचं काम करायला आवडतं का एसएमडीसीचं? शिशी? का? असं आहे का? नाही. तर कमी होत लग्न ठरलं इथं. त्याबद्दल कसं वाटतंय? आणि मकरनची आठवण येते का? लवकरात लवकर मकरन तू ही व्हिडिओ बघ आणि लग्नाचा विचार कर. का? दुसऱ्याशी करायचं का? पाठीशी खाली आहे. अजून काय वाटतंय का पिकनिक मध्ये कोणी यावं होतं? मग तरी जे नवीन जॉईन झालेत आपल्यामध्ये, करिश्मा जादू करत रायटरच्या जादू मध्ये आले. तर पहिलीच पिकनिक 8 दिवसात तयार झाली तुमची, तर कसं वाटतं तुम्हाला? अरे बोला. काय नाही? ही नेहाची पार्टनर वाटते. नाकात नाही, तोंडात बोल. तर नेहाला बघून घेतलं का हिला? नाही करते. हे बिल्डिंगचा राज काय? राजू, तुझी 3 बिल्डिंग आहेत का 2 बिल्डिंग आहेत? 4 बिल्डिंग असतील. राजू, प्राजक्ता काळे, त्यानंतर शाहरुख खानची हरवलेली अंजली ते संजना करून जमले. तर शाहरुख नंतर तुम्ही रायगडाला आलात, तर कसं वाटतंय? एकदम भारी. आमच्या रायटरच्या पोरी बघून कसं वाटतं? तू नेहाची खरी बहीण आहेस का? कारण का तुझा पण नाकातून सूर निघतो. तिच्या बाजूचीला विचारलं, ही पण नाकातून बोलते का? तुझं नाव काय? आस्था का साक्षी? कोणाची आस्था ना कोणाची साक्षी? सर, आस्था ना साक्षी. तुला कसं वाटतं पिकनिकला येऊन? नेहा, तुझा शॉकअप सर बंद आहे का? चालू आहे? नाही, तिला असतंय खूप. आमचे मंडळी घाटकोपरचे एक्सिस्टंट बसून बोला.
सदम्यात गेला. सदमा तुझ्या गँगमध्ये घे. सदमा अलिबाग नेरूळ सारखे ट्रिप मारणारे भाडं नेरूळ ते अलिबाग जेवढे भाडं घेऊन जात असतील ना माणसं तेवढ्या गाडीने फिरतो. तर कसं वाटतंय पिकनिकला येऊन अलिबाग सोडून? तर सांगा लवकर अलिबाग सोडून कसं वाटतंय? चालू आहे काय पण तर सदमा सांगत आहे तिला जाऊ दे आपण सातारकरांकडे जाऊया. तर सातारकरांच्या पावलावर पाऊल ठेवत अलिबागचे आयटम पटवत. तर बघूया कसं वाटतं त्यांना. एसटीबी सोडलं नाही, रायटर सोडून एसटीबी मध्ये गेलेले कार्यकर्ता. बोल बाबा बोल, कॅमेरा चालू आहे. अरे बोल ना. एक नाही दोन नाही 10 शाहरुख खानला मागे टाकणारे असे सुशांत निकम सोनलला घेणार. हे बोल भावा तर भांडूप मधून सोडून गेलेले त्यांना पोरी भांडूप मधला पटलं नाही, पटून दमला. त्यानंतर तो गेलाय कुठे अंबरनाथच्या पोरी पटवायला चाललाय. तर बघता त्याचं 32 वय आलंय. पोरी काय लग्नाला तयार होत नाही. आता टायमावर गेला असतं तर नेहा एवढी त्याला पोरगी राहिली असती. बरोबर ना? तुला कसं वाटतंय? छान वाटतंय. तुझा मित्र सचिन तुझ्यासोबत नाहीये, पाठीत बसताय. कसं वाटतंय? सचिन तुझा पाठी काय चाललंय ते? तर सचिनला पिकनिकला आल्यापासून त्याच्या मित्रांची आठवण काही येत नाहीये. तर एकच इच्छा आहे, आपलं काम नाही होत आहे सुनीलचं, तर मित्राचं तरी काम झालं पाहिजे. बरोबर आहे. त्यानंतर सोनलचा होल्ड घेऊन मस्त चहा पीत मजा करत तर मित्रांनो आम्ही रायगडाच्या पायथ्याशी पोचलो 4:30 वाजता मजा मस्ती करत. तर आम्ही ही मजा मस्ती केल्यानंतर आम्ही 4:30 वाजता मैत्रिणींच्या घरी थांबलो. त्यानंतर 7 वाजता आम्ही रायगडावर चढायला सुरुवात केली. तेव्हा तुम्हाला दिसेलच की आम्ही काय मजा मस्ती केली. तोपर्यंत आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.